राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता राज्यभरातील पीक विमा योजनेची वाटप बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता अखेर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता पीक विमा योजना वाटप चालू या ठिकाणी होणार आहे। आता आजच राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकणार आहेत। तो पण आजच राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही मिळून डीबीटीचं बटन दाबायला लावणार आहे आणि आजच्या आज डीबीटीचं बटन दाबलं की मग तुम्हाला 10 घंट्याच्या आत पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार आहे। तर चला सविस्तरपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया किती जिल्ह्याला या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, यामध्ये किती जिल्हे पात्र आहे व बाकी जिल्ह्यांना कधी मिळणार आहे। तर चला संपूर्ण माहिती बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर चला दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्हे पात्र या ठिकाणी ठरले आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। आता या ठिकाणी 15 जिल्हे पात्र या ठिकाणी ठरले आहे। जर तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल, या 15 जिल्ह्यात जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली तरी असं म्हणायला हरकत नाही, कारण की आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पैसा या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे। जर तुम्ही या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ किती रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहे। तर चला, जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल आणि तुम्हाला दुसरा टप्पा पाहिजे असेल तर तुम्हाला थेट आता 32,200 रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत टाकले जाणार आहे। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल, तुम्हाला फक्त दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा असेल तर तुम्हाला आता 32,200 रुपये या ठिकाणी मिळालेला असेल आणि जर तुम्हाला 2 टप्पे एकत्रित या ठिकाणी पाहिजे असेल, जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नसेल आता तुम्हाला पहिला व दुसरा 2 टप्पे एकत्रित या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे ते किती असणार आहे। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नव्हता, आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली। आता तुम्हाला पण थेट 2 हप्ते एकत्रित 2 टप्पे एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये 2 टप्पे एकत्रित या ठिकाणी पडणार। तर ते किती? तर ते पडणार तुम्हाला 64,000 रुपये। 64,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार आहे। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नाही, दुसरा टप्पा मिळालेला नाही, तर असे तुम्हाला 2 हप्ते 2 टप्पे एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आज पैसा जमा दिसणार आहे। जर तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल, या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल, या 15 जिल्ह्यातून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट रक्कम म्हणजे 32,200 रुपये। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर तुम्हाला थेट 32,200 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेता येणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये आज दिवसभरात जमा होणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। आजपासून डीबीटीचं बटन जसं दाबलं तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्याला आज मोठा निर्णय होऊन या पीक विमा योजनेचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला, यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे। आता तुमचं बँक खातं भरणार आहे, कारण की आता अखेर मोठा निर्णय झाला आणि पीक विमा योजनेची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार। जर तुम्ही संभाजीनगर मध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत जमा होणार आहे। जर तुम्ही
संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुम्हाला मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। जे शेतकरी नाशिक जिल्ह्यामधून आलेले असाल तर त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम जमा होणार। नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, नाशिक जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट रक्कम जमा होणार। पण जर या 5 बँक खात्यामध्ये तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला पैसा जमा होण्यास 1 तास सुद्धा लागणार नाही। तुम्हाला पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये खूप फास्ट या ठिकाणी जमा केला जाणार जर तुमचे 5 बँक खात्यामध्ये खातं असेल तर। कारण की आता या 5 बँक खात्यामध्ये खूप फास्ट पैसा जमा होणार। जर तुमचं बँक अकाउंट या 5 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसा जमा होईल। 10 घंटेची बी तुम्हाला मुदत या ठिकाणी दिली जाणार नाही। तुम्हाला खूप फास्ट पैसा होईल, तुम्हाला लवकरात लवकर पैसा मिळेल। तर चला सविस्तरपणे त्या 5 बँका बघू ज्या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसे येतो। त्यापूर्वी हे जे राहिलेले जिल्हे आहेत ते बघून घेऊ। आता यामध्ये पहिला जिल्हा, यामध्ये नंतरचा जिल्ह्यामध्ये तो अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली असेल। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला मोठी आनंदाची बातमी आली आहे। आता जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, धाराशिव जिल्ह्यातून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट रक्कम 32,200 रुपये या ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकार मार्फत टाकले जाणार आहे जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामधील असाल तर चला सविस्तरपणे ते 5 बँका बघून घेऊ ज्या 5 बँकामध्ये खूप फास्ट पैसा येणार आहे। जर तुमची या 5 बँकेपैकी एकही बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण खूप फास्ट पैसा येणार। तर चला यामध्ये पहिली बँक आहे तुमची पोस्ट बँक। जर तुमची पोस्ट बँक असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला 30 ते 35 मिनिटातच पैसा या ठिकाणी जमा होतो। जसं डीबीटीचं बटन दाबलं जातं तसा इकडं पैसा जमा होतो। जर तुमच्याकडे पोस्ट बँक असेल तर चिंता काय करू नका, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम जमा होणार, ती पण फास्ट। तर चला दुसरी बँक या ठिकाणी बघू। दुसरी बँक असणार आहे तुमची SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया। SBI बँक जर तुमची असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम जमा होणार आहे। तर चला समोरची या ठिकाणी बातमी बघू। समोरची या ठिकाणी आता बँक असणार आहे तुमची ICICI बँक। ICICI बँकेमध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल, जसं राज्य सरकार एकूण डीबीटीचं बटन दाबणार तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार। जर तुमची ICICI बँक असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी थेट रक्कम या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर चला समोरची बँक बघू। समोरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमची असेल शेतकरी मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं अकाउंट खोललेलं असेल तर तुम्हाला पण खूप फास्ट पैसा या ठिकाणी येणार। डीबीटी मार्फत जसा पैसा टाकला जाणार तसा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। तर चला समोरची बघू ग्रामीण बँक। ज्या शेतकऱ्याची ग्रामीण बँकेमध्ये बँक अकाउंट असेल, जर तुमचं ग्रामीण बँकेमध्ये बँक खातं असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम लवकरात लवकर जमा होणार। पण फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच रक्कम जमा होणार आणि मी तुम्हाला 15 जिल्ह्याची यादी या ठिकाणी टाकलेली आहे। जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं का नाही घेतलं असा प्रश्न असेल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की आपण आता या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं,
आपल्याला पैसा आज मिळणार की आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये येत असेल, 15 जिल्ह्यामध्ये येत असेल तरच तुम्हाला आज पैसा मिळणार, नसता तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आपण या 15 जिल्ह्यामध्ये राहतो की नाही राहतो, तुम्हाला या 15 जिल्ह्याची यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा। तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये, सविस्तरपणे तुम्हाला माहिती पुरवलं जाईल की तुम्हाला पैसा किती वाजेपर्यंत येईल। तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही या 15 जिल्ह्यातील यादीमध्ये असाल तरच तुम्हाला आज पैसा मिळणार आहे। म्हणून जर तुम्हाला प्रश्न असेल की तुमचं जिल्ह्याचं नाव मी घेतलं की नाही घेतलं तर कमेंट नक्की करा।